आता कुठे पळतो? अरे आता तुला बघतोय तुझी कांडोली कांडोली करतो. असं आपल्या ना सांगून येतो एक कोणता कळतो उभ्या असं कुठं आल्या तुझ्या डिमी त्या सुंदरीला चिट्ट्या केल्या काय काय करावं तुझ्या. अरे पण नको ना त्या बघ माझ्या बापजातीने पहिल्यापासून इथं राबलंय आमच्या बाबांनी इथं वय केलंय हा तू सांगून ऐकच नाही असं कुठं. अरे तुझ्या बापाने वय केले पण ती माझ्या बापाच्या जागेत केले त्याचा काय आहे? मा बाच्या दूत असं नाही ऐकतस. दत्तू बरेच दिवस झाले आपण कोणाची भांडणं लावली नाही रे. अरे तुमचा मला पण अजूनपर्यंत काय असा चांगला सिनेमाच बघायला भेटला नाही गावामध्ये. सरपंच 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 लागला बिकला नाही ना काही कोणी मारला नाही. हे पांडपा अरे सरपंच आहे का गेला अरे डायरेक्ट डोक्यात पडलाय. उमिया असा नाही जाणार अजून लय करामती करायची आहेत. सरपंच सरपंच आहे वाचलाय बाबाचा मला वाटला आता जन्म झाला लागता काय होतंय. अरे पांडबा मी असताना तुला जेलमध्ये जाऊन देईल का पण लेखा तुम्ही भांडताय कशाला. हा सरपंच तुम्ही प्रत्यक्ष जाऊन बघा चला म्हणजे तुम्हाला समजल. हा चला चला मी पण दाखवतो तुम्हाला. चला चल तू या चल रे दत्तू यांचा काय प्रॉब्लेम आहे जरा बघू. चला आपण यांचा बघू जरा. या सरपंच सोडतो का काय. अरे मी पण दाखवेल. सरपंच या बघा ही वय बघा. अहो दरवर्षी वय आतमध्ये घेतोय दरवर्षी वाढवतोय. गेल्या वर्षी त्या तिथं होती आता या इथे पुढच्या वर्षी त्या तिकडे जाईल. मी करायचा तरी काय सांगा मला करायचा तरी काय. अहो सरपंच त्या साप खोटा बोलतो. ह्या बघा गेल्या वर्षी त्या बोरीच्या खुटे ना तिथं वय होती ह्याचा बारबार करतो ना बाहेरचा याची किस नको म्हणून 2 हात मी माग वय घेतली बारबार करतो. चल साप खोटा आहे या. सरपंच तुम्हाला तर माहित आहे माझ्या आजानी ही जमीन किती कष्टाने जपून ठेवले. अरे सरपंच ही जमीन दिसते ना ही माझ्या आज्याने याच्या म्हाताऱ्याला दिली होती. 10 रुपये आखी इकून गेली काय ठेवला रे बाता करतो तो नका ऐकून जाऊ का मी. काय पण बोलू नको माझ्या आजानी त्या जमिनीचं पैसे दिलत चिचकन नाही लक्षात ठेव. बोलतो तू पांडबा शांत बसा मी काहीतरी याच्यातून मार्ग काढतो. हा शांत बसा. दत्तू चल जरा बाजूला 1 मिनिट बघ 1 मिनिट आलो मी. हे बघ दत्तू बरेच दिवसातून हा राजयोग जुळून आलाय. हा असा वाया गेला ना तर पाप बीप लागल ना आपल्याला. म्हणजे अरे बरेच दिवसातून यांच्या दोघांमध्ये मारकूट झाले. यांची भांडणं वाढवायची कशी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे आपण भांडणं मिटवायला नाही आलो का इथं. अरे मिटू ना पहिले वाढू तर दे. मग आता काय करायचं. हे बघ तू उम्याला भरव मी पांडवाला चढवतो. तू पांडवाला सांग की उम्या तुला काला बैल बोलला. हा आणि मी उम्याला सांगतो का पांडवा तुला 11 भोकाचा बोलला. शाबास असंच आयला म्हणजे आपण माचीस आणि ते फटाक. अरे फुटू दे ना फटाफट. पण सरपंच त्यांना राग नाही आला आणि ते दोघं एक झालं तर मग. अरे अजून आपण काय पण सांगायचा आपण फक्त पेट्रोल टाकायचा आग भका भका लागेल. हा चालेल मग मी पेट्रोल घेऊन येतो पण किती चालू. माईला दलिंदर सिंगल केली ना बुरी अशी. चला मग मी पांडवाला घालत घेतो तुम्ही उम्याला घ्या. चल पाय जर इकडे टाकला तर पाय तोडून टाकीन. अरे स्वतः पहिले स्वतःच्या पाय उभं राहायला शिक मग माझं पाय तोड. अरे घरच्यांच्या जीवा जगतोस तू तू काय माझं पाय तोडतोस. अरे थांबा मी काहीतरी करतो. हे बघा मी आणि दत्तू या विषयावर चर्चा करत होतो. आता ही वय कुणाच्या हद्दीत आहे हे आम्हाला पण माहित नाही
आता तुम्हीच दोघं जण ठरवा की वय कुणाची हा हो ठरवायचं काय ए चालता वय चल निघ इथून चल. हे पांडवा कोणाला बोलतोस कळताय का तुला एक मिनिट चल इकडं चल समजा मला पांडवा आम्ही तुला ससतो तू माझं घरपती करावा. अरे उम्या मला माहितीये ही वय तुझ्या हद्दीमध्ये आहे. पांडवा सरपंच मला बोलला का जागा वय तुझ्याच जागेत आहे पण तू सांगल कसा म्हणून मला पाठवला. अरे पण त्याच्यासमोर मी कसा बोलू. हे बघ उम्या तू बिंदास माऱ्या कर बिंदास भांडणं कर. तू एक काम कर उम्याला हान होते. उम्या तू काय पण कर बाकीचा मी सांभाळतो. पोलीस स्टेशनला जायची वेळ आली ना तरी चालेल. पांडवा तू त्याच्यावर कंप्लेंट टाक उद्या काय दिखाना वाचा तो लय उर्या मारतो तो. मागाशी तर तुला तो येडा भोकाचा बोलला होता. तुला काला बैल बोलला आता सांग ह्या काय शोभला त्याला. तू आत्ताच्या आत्ता त्याचा डोका फोड. तू नको घाबरू डोकी फुटली ना तरी मार्ग नाही हटाचा. बस आता नाही सोडा तो. दत्तू मला टिपरा दे याचा बाब आलच्याचा घामच घालतो. चायला याला वलपटतोच धरून. दांडू कुठे सरपंच. बघ वय बघ तू वय बघ नीट. दत्तू झाला का काम एकदम ओके. मग आता यांची भांडणं बघायची का जेवून यायचा. येऊनच येऊ परत यांची डोकी फुटली यांना दवाखान्यात घेऊन जायला लागेल. हा यांचा पिक्चर संपल्यावरच येऊ. हा हा हे बघ दत्तू हा याला बोलतात तर राजकारण. हा पुढचा सरपंच मीच. चल. पांडवा आणि उम्या दोघांमध्ये भुऱ्याशेट्टी लावलेला भांडण कोणत्या टोकाला पोहोचेल. काय पांडवा आणि उम्याचं भांडण पोलीस स्टेशनला जाईल की दोघांपैकी कोणाचा मर्डर होईल. चला पाहूया वैतागवाडीच्या पुढच्या भागात.